नमस्कार मित्रांनो, SRTMUN नांदेड युनिव्हर्सिटी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड समर 2024 एक्झामिनेशनचे रिझल्ट्स कंटिन्यूमध्ये येत आहेत. दररोज कोणत्या ना कोणत्या तरी कोर्सेसचे रिझल्ट येतच आहेत. विविध सेमिस्टर वगैरे सर्वांचे रिझल्ट येत आहेत. कारण आता नव्यानं ॲडमिशन चालू होणार आहे 2024-25 शैक्षणिक वर्षामध्ये. तर समर 2024चे जवळपास सगळेच रिझल्ट येत आहेत. लवकरच सगळे रिझल्ट येऊन जातील जे राहिलेले आहेत त्या कोर्सेसचे. तर आपण शेवटचा रिझल्ट बघितला होता 14 जून 2024च्या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर आपण रिझल्टवर व्हिडिओ बनवलेला नव्हता. तर आज आहे दिनांक 19 जून 2024. तर आज दिनांक 19 जून 2024पर्यंत कोणकोणते रिझल्ट लागले आहेत 14 जूनपासून आजपर्यंतचे जे आपण कव्हर केले नव्हते, तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण 14 जून 2024 रोजी शेवटचा रिझल्ट पाहिले होता MA फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर हिस्ट्री समर 2024 इथपर्यंत पाहिला होता. त्याच्या पुढे आजचा व्हिडिओमध्ये पाहूया MSc फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग समर 2024चा रिझल्ट लागला आहे. डिप्लोमा इन सायबर लॉ सब सेंटर परभणी समर 2024 ह्याचा बी रिझल्ट लागलेला आहे. पुन्हा रिझल्ट BEd समर 2024. तर BEd समर 2024 एक्झामिनेशनचा रिझल्ट लागलेला आहे. मला आपले सबस्क्रायबर जे आहेत, आपले मित्र जे आहेत, आपले कमेंट करत होते की BEd समर 2024 एक्झामिनेशनचा रिझल्ट कधी लागणार आहे. तर त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. BEd समर 2024 एक्झामिनेशनचा रिझल्ट लागलेला आहे. ठीक आहे. पुढे BPEd समर 2024 एक्झामिनेशनचा सुद्धा रिझल्ट लागलेला आहे. MLib समर 2024 एक्झामचा रिझल्ट लागलेला आहे. MPEd समर 2024, MJ समर 2024, MSc फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर बॉटनी कॅम्पस समर 2024, MSc फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर बायोटेक्नॉलॉजी कॅम्पस समर 2024. एक मिनिट वरचं जरा सॉरी. MSc फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर बॉटनी कॅम्पस समर 2024चा रिझल्ट लागलेला आहे. MSc फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर बायोटेक्नॉलॉजी कॅम्पस समर 2024. MSc फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर मायक्रोबायोलॉजी कॅम्पस समर 2024. MSc सेकंड इयर झूलॉजी कॅम्पस समर 2024. PG डिप्लोमा इन MLT कॅम्पस समर 2024. MSc फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर बायो इन्फॉर्मॅटिक्स समर 2024. MSc फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर बॉटनी समर 2024. MSc फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर बायोटेक्नॉलॉजी समर 2024. MSc फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर एन्व्हायरमेंटल सायन्स समर 2024. तर आज दिनांक 19 जून 2024पर्यंतचे जेवढे काही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड यांचे समर 2024 एक्झामिनेशनचे रिझल्ट लागले आहेत, ती सगळ्यांचंच आपण वाचन केलेलं आहे. आता BEdचे आपले जास्त सबस्क्रायबर चौकशी करत होते. तर BEd समर 2024 एक्झामिनेशनवर क्लिक करून बघूया. तेव्हा का ठीक आहे. तर क्लिक केलो तर का असं निळी लिंक येते रिझल्ट BEd समर 2024. तर ह्या निळ्या लिंकवर क्लिक करायचं. ओके. मग असे कॉन्फिडेन्शियल बी पब्लिश्ड बिफोर 0 hour ऑफ 14 जून 2024. ठीक आहे. रिझल्ट ऑफ BEd फर्स्ट इयर सेमिस्टर 1 and 2 फॉर द एक्झामिनेशन हेल्ड इन समर 2024. फॉलोइंग आर द सीट नंबर्स ऑफ द कॅन्डिडेट्स हू आर डिक्लेअर्ड पास. ठीक आहे. पास झालेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट आहे. अशी लिस्ट पाहत राहायची आपण. ओके. माझ्या मते खूप मोठी लिस्ट असणार आहे. व एक सॅम्पल म्हणून दाखवलेलं आहे. तुम्ही ह्याला डाउनलोड करू शकता. गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर PDF ओपन करायची. वरी सर्च म्हणून एक ऑप्शन राहतं. सर्चमध्ये तुमचा सीट नंबर टाकायचे. फक्त सीट नंबर टाकायचं. मग सीट नंबर डार्कमध्ये येतो तुम्हाला PDFमध्ये. मग ती कुठं आले बघायचं. पासच्या यादीत आहे का, फेलच्या यादीत आहे का, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या यादीमध्ये आहे, असं पाहायचं आहे. व्यवस्थित बघायचं आहे. त्याला परेशान व्हायची काही गरज नाही. पास झालेले असाल तर तुमचं अभिनंदन आहे. आणि जे कोणत्या विद्यार्थ्याचे काही सब्जेक्ट वगैरे राहिले असतील किंवा काही ॲबसेंट असतील काही पर्सनल प्रॉब्लेममुळे, तर त्यांनी काळजी करायची गरज नाही. त्यांनी आजपासूनच
आपल्या जो पेपर आपला फेल झाला आहे, आपला राहिला आहे, त्या पेपरची तयारी करायला लागायची आहे. कारण लगेचच सेमिस्टर येणार आहे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये. त्या सेमिस्टरमध्ये आपल्याला त्या विषयामध्ये भरपूर गुणांनी उत्तीर्ण व्हायचं आहे. अगोदर जर आपण काठावर पास होणार असू जर परीक्षा दिल्यानंतर, तर ह्यावेळेस भरपूर अभ्यास करून प्रचंड गुणांनी उत्तीर्ण व्हायचे, जेणेकरून आपल्याला वाटलं पाहिजे की अगोदर मला कमी मार्क पडले असतील, आता मी जास्त मार्काने उत्तीर्ण झालेलो आहे. ही आपला आनंद द्विगुणित झाला पाहिजे. ठीक आहे. तर फेल झालेले असाल विद्यार्थी तर तुम्हाला काहीही काळजी करायची गरज नाही. फक्त आपलं अभ्यास झालेला नव्हता एवढं ध्यानात ठेवायचे, परंतु आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. अभ्यास करून नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या सेमिस्टरला प्रचंड गुणांनी उत्तीर्ण व्हायचं आहे. हे लक्षात ठेवून आजपासूनच, आताच्या क्षणापासूनच अभ्यासाची तयारीला लागायची, नोट्सची तयारीला लागायची. जे मार्गदर्शन घ्यायचे ते टीचरचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. ठीक आहे. नाहीतर मग आपण आताही आळस केला तर पुन्हा आणखी पुढच्या पेपरलाही फेल व्हावं लागेल आणि पुढच्या वर्षी जाईल ती. ठीक आहे. असं करू नका. ठीक आहे. आपण अभ्यासू विद्यार्थी आहात. कोणत्या कारणानं आपण कधी कधी विषय जातो त्याची चिंता करायची नाही. बरं, पुन्हा अभ्यास करून काढता येतं आपल्याला. ठीक आहे. आता खूप मोठी PDF आहे. तुम्ही प्रिंट करून ऑप्शनवर क्लिक करून प्रिंट करून मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या. ठीक आहे. PDF मध्ये सेव्ह करून घ्या. ओके. हे ATKT विद्यार्थी आहेत. सॉरी. खूप BEdचे विद्यार्थी खूप जास्त आहेत आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये. मोठ्या प्रमाणात BEdला ॲडमिशन घेतात आपल्या इकडले विद्यार्थी. व एक सॅम्पल दाखवलेला आहे मी तुम्हाला. ह्याची प्रिंट ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून घेऊ शकता. ठीक आहे. ओके. बॅग घेऊया आणि एकदा बॅग घेऊया. ओके. आपण आता मेन पेजवर आलेलो आहोत. आणि ज्यांचे कोणाचे अनेक कोर्सचे रिझल्ट यायचे बाकी असतील त्यांनी काय करायचं आहे, ब्राउझरवर टाईप करायचं आहे srtmun.ac.in. ही ऑफिशियल वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तर होम पेजवर तुम्हाला रिझल्ट्स ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपलं रिझल्टमध्ये लागलेलं आहे का नाही पाहायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.